मनपूर्वक पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। कालपासून खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। परंतु मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये रणधुमाळी 1 महिन्यापासूनच सुरू झालेली आहे। कालपर्यंत काही प्रशासनाचं बंधन माझ्यावर होतं म्हणून मी काही पत्रकार परिषद घेतली नाही, परंतु कालच आचारसंहिता लागल्यानंतर काही बाबींचा खुलासा व्हावा यासाठी आज या पत्रकार परिषदेचा घाट म्हणण्यापेक्षा नियोजन आम्ही केलेलं आहे। एक 4 प्रसंग गेल्या 2 महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये घडले। त्या पहिल्या प्रसंगाला सुरुवात झाली आपल्या MIDCचं जे कार्यक्षेत्र आहे त्या MIDCच्या रस्त्यावर गायीचा एक अवयव तिथे पडलेला होता। त्याच्यानंतर आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक नेते मंडळी आली, नेते मंडळींनी अनेक चर्चा केली। तो एक प्रसंग आपल्याकडे घडला। त्याच्यानंतर आपल्याला एक माहिती आहे की एक दुर्घटना घडली, एका मुलीच्या बाबतीमध्ये तो प्रसंग घडला। त्याच्यानंतर वक्फ बोर्डाचा एक प्रसंग घडला आणि काल परवाचे एक संघाची ज्यावेळी संचलन सुरू झालं त्यावेळी एक प्रसंग घडला। पण या प्रसंगाच्या अंतिम माझ्या असं एक लक्षात आलं की वाईट कृत्य कोणी करू नये त्याचं समर्थन आजपर्यंत मी केलेलं नाही आणि ते करणार देखील नाही। परंतु एंड ऑफ द स्टोरी असं लक्षात आलं की याच्यातनं काही ठिकाणी मला टार्गेट केलं जातं। आता मला टार्गेट करत असताना वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला जातो, ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही, तो लोकशाहीतला एक भाग आहे। परंतु मला असं वाटतं की ज्यावेळी पहिल्यांदा हा प्रसंग घडला MIDCला सगळे पुरावे घेऊन का बसलोय, कारण हिंदू धर्मामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा गैरसमज नाहक पसरवण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत। कदाचित त्यांचा गैरसमज असेल म्हणून करत असतील, पण त्यांचा गैरसमज होऊ नये यासाठी आज पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे। शेवटी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सलोखा राहावा ही प्रशासनाची पहिली भूमिका असते। परंतु हे करत असताना एखादा कोण जर चुकला असेल आणि त्याला पाठीशी घालण्यासाठी या प्रकरणामध्ये एक जरी फोन माझा गेला असेल तर मी स्वतः काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलेलं की माझ्याकडे CDR ना काय असतो तो CDR तपासावा आणि CDR मध्ये या 4ही प्रकरणामध्ये मी जर कोणाला फोन केला असेल, कोणाला पाठीशी घाला म्हणून सांगितलं असेल ते देखील तपासा आणि ते पुराव्यानिशी जर सिद्ध झालं तर जे काही थोडंफार गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना देखील गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही, मी स्वतः थांबायला तयार आहे। पण हे निष्पन्न नाही झालं तर नाहक जे टार्गेट करतायत त्यांनी काय करावं हा देखील एक निर्णय घेण्याची गरज आहे। पहिला प्रसंग काय घडला तर ते गायीच्या बाबतीतला प्रसंग घडला। त्यावेळी देखील मी पोलिसांना सांगितलं की जात धर्म याच्यापेक्षा गाय हे आमच्या दृष्टीनं अतिशय पावित्र असलेलं एक आमचं ज्याला आपण काय म्हणतो दैवत्व असलेले एक जनावर आहे। आणि त्याच्यानंतर मी असं सांगितलं की याच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीची घटना घडत असेल तर जर कोणी असू दे, मग तो कुठच्याही समाजाचा असू दे, आणि या बाबतीत काजीसाहेब मी आपल्याशी देखील बोललेलो होतो, त्यांनी देखील मला सांगितलं की समाज विमाज काय असल्यापेक्षा जो कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं एका इसमावर कारवाई झाली, त्याला काही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही। त्याच्यावर FIR जो दाखल झालेला आहे त्याची कॉपी देखील माझ्याकडे आहे। पण त्याच्यातनं मी काय केलं हिंदू धर्मासाठी मी हे सांगत बसलो नाही, पण त्याचा पुरावा माझ्याकडे आहे। त्याच्यानंतर मी दिल्लीला शंकराचार्यांची भेट घेतली। शंकराचार्यांची भेट घेतल्यानंतर शंकराचार्यांनी सांगितलं की राष्ट्रमाता गोमाता करावं असं सगळ्या शंकराचार्यांचं म्हणणं आहे आणि हिंदू धर्माचं म्हणणं आहे। त्याच्यावर महाराष्ट्र सरकार काय करणार आहे ही भूमिका महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावी। तातडीनं मी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधला, फाईल ती मी तयार केली, हे देवेंद्रजी देखील सांगू शकतात। त्याच्यावर अजितदादांची सही घेतली, देवेंद्रजींची सही घेतली, एकनाथ शिंदे साहेबांची सही घेतली आणि त्याचं फलित हे आहे की देशामध्ये पहिल्यांदा राज्यमाता गोमाता हा दर्जा गोमातेला प्राप्त करून देण्यामध्ये माझा खारीचा वाटा होता। त्याच्यामुळे जे काही नाहक निवडणुका समोर आलाय म्हणून मला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा हा एक पुरावा आहे की राज्यामध्ये राज्यमाता गोमाता जे झालं त्याच्यामध्ये माननीय शंकराचार्यांना भेटून त्यांना अपेक्षित असलेलं हिंदू धर्माचं राज्यमाता गोमाता करण्याचं पहिलं काम देशातलं जर कुठं झालं असेल तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये झालं।
आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचा जो काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला त्याला हे उत्तर आहे. बरं, दुसरं एवढ्यावर थांबलो नाही तर रत्नागिरीतल्या ज्या काही संस्था आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून नाही तर स्वतःच्या माध्यमातून गोमातेसाठी ॲम्ब्युलन्स द्यायचा देखील प्रस्ताव हा मी ठेवला. त्याचं नाव गणेश गायकवाड. त्यांच्याशी माझी 3-4 वेळा चर्चा झाली आणि त्यांनी देखील मान्य केलं की हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर गोमातेसाठी ॲम्ब्युलन्स आवश्यक आहे आणि ते ॲम्ब्युलन्स देखील शासनाच्या पैशातनं नाही, माझ्या कुटुंबाकडनं देण्याचा निर्णय घेतला. कारण माझे देखील आई वडील हे हिंदूच आहेत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं एक वातावरण तयार केलं जातं त्या संदर्भात पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग, जो दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर आंदोलन झालं, मी आज ते पत्रकार परिषद घेऊन सांगणं योग्य नाही, त्याच्यावर खुलासा खरं पोलिसांनी करणं अपेक्षित होतं. मागच्या प्रकरणामध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं अपेक्षित होतं. वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं अपेक्षित होतं आणि या संदर्भामध्ये देखील परवाचा जो प्रसंग घडला त्याच्यामध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं गरजेचं होतं. ठीक आहे, त्यांनी का केलं नाही त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, म्हणून मी पहिला प्रसंग आपल्याला सांगितला. आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये मला असं वाटतं की जो अहवाल आहे तो जर जनतेसमोर आला काही टेस्ट झाल्यानंतर तो पोलिसांनीच आणावा. म्हणून तिथं जे काही वातावरण तयार केलं गेलं की पोलिसांवर दबाव आणतो, आणि स्पष्टपणानं सांगतो, जरी नाव घेऊन बोलले नसले तरी त्याच्यामध्ये उदय सामंतच टार्गेट होता. पण तो जर अहवाल बघितल्यानंतर अनेकांचे डोळे त्याच्यामध्ये उघडतील, म्हणूनच त्या पूर्ण चौकशीमध्ये हस्तक्षेप मी केलेला नव्हता. परंतु तो गोपनीय अहवाल असल्यामुळे आज माझ्याकडे आहे. मी चिंताच करू नका. तुम्हाला आता टार्गेट करण्याचा जो प्रकार सुरू आहे आपण आता सगळं सांगितलं, पण ह्या सगळ्याचा विधानसभा निवडणुका परिणाम होईल का? सर, मी विधानसभेच्या निवडणुकीच्या परिणामासाठी पत्रकार परिषद घेतलेलीच नाही. मी काय सांगितलं, 2004 माझ्यासमोर संकट होतं, रत्नागिरीकरांनी मला विजयी केलं. 2009 माझ्यासमोर 13 अपक्ष होते, मी विजयी झालो. 2014 तुमच्या सगळ्यांमुळे मी विजयी झालो. पहिली गोष्ट अशी आहे की माझा जनतेवर, मतदारांवर विश्वास आहे आणि माझ्या नशिबात जर असेलच तर कोण हिरावून काढून घेऊ शकत नाही. फक्त माझं म्हणणं, मी टार्गेट हा शब्द का केला, कालपर्यंत मी बोलू शकत नव्हतो कारण प्रशासनाचाही प्रमुख होतो. आज मला माझी पार्टी म्हणून पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आणि त्याच्यात मी मांडलंय आणि म्हणून मी कागद घेऊन बसलोय आणि मी कुठेही कोणाला अपमान केलेला नाही. मी काय सांगितलं, संघाची यात्रा निघाली असेल, ज्यांनी कोणी तिथं आगाऊपणा केला असेल, 100% कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई झाल्यानंतर एकही माझा फोन गेलेला नाही. पण सांगताना दुसरं असं सांगितलं की लाठीचार्जचा सूत्रधार कोण आहे हा खरोखरच शोधला पाहिजे आणि शुभम साळवीचं नाव देणारा पण कोण आहे सूत्रधार हे पण मला आता शोधलं पाहिजे ना. लाठीचार्जचा सूत्रधार शोधलंच पाहिजे. माझं तर त्याला पूर्ण 100% त्याची CID चौकशी लागली पाहिजे या मताचा मी आहे. त्याची CID चौकशी करा, लाठीचार्ज का झाला. देवेंद्रजी त्याचे मंत्री महोदय आहेत, मी आता देवेंद्रजींना ते सांगणार, तुम्ही एक कमिटी नेमून टाका, SIT लावा आणि SIT लावून ह्याच्यामध्ये माझा एक जरी फोन कोणाला गेलेला असेल तर मी थांबवून जे कोण पत्रकार परिषद घेणारे आहेत त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करायला मी तयार आहे. ऐका ना साहेब, तुम्ही दुसरी महत्त्वाची गोष्ट, या संदर्भामध्ये शुभम साळवी एकच आहे का, अनेक मुलं आहेत. म्हणून सांगितलं मुसाकाजी आज माझ्यासोबत, मी शिवसेनेमध्ये आल्यानंतर माझ्याबरोबर आलेले नगरसेवक आहेत. पण इलियास खोपेकर आहे, यांच्याबद्दल जरी मी एक फोन केलेला CDR मध्ये सापडला तरी मी सांगितलं ना. आणि प्रचार कशाला, प्रचार करणे राजकीय निवृत्ती घेईल. पण टार्गेट याच्यासाठी मी म्हटलं की टार्गेट धरून मी ज्याच धर्माचा आहे त्याच धर्मामध्ये कोणी माझ्याबद्दलचं मत काय त्याला म्हणतात किलमिश निर्माण करून कलुषित करण्याचा प्रयत्न करू नये, एवढीच माझी विनंती आहे. तर पण सांगतो की ज्यांचं काय पत्रकार परिषद झाल्या असतील, जे काय झालं असेल ते गैरसमजातनं झालेलं आहे. संघाच्या लोकांनी मला दिवस सांगावा, पण संघाच्या लोकांबरोबर बसेल. संघाच्या लोकांनी मला हक्कानं बोलवावं. त्यांच्यापेक्षा मी वयानं लहान आहे, त्यांच्यापेक्षा कारकिर्दीनं मी लहान आहे. आणि दुसरं काही लोकांना माहीत नसेल तर सांगतो की आज जरी मी शिवसेनेमध्ये काम करत असलो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील काम करत असलो, तरी ज्यावेळी डॉक्टर केतकर हे पालीमध्ये होते, डॉक्टर केतकर हे संघाचं, बरोबर ना, मिलिंद पण इथे आहेत आणि मिलिंद आणि मी पण शाखेत गेलेलो असो कदाचित. त्यावेळी बँकेच्या इथल्या आमच्या इथे बँक होती, त्या बँकेमध्ये आमचे डॉक्टर केतकर ही शाखा भरवायचे आणि आम्हाला घरात नेऊन घेऊन जायचे मुलांना. त्याच्यामुळं अनेक लोकांना कदाचित माहीत नसेल, मी राष्ट्रवादीत काम केलं, मी
शिवसेनेमध्ये पण काम केलं, मी संपूर्ण शाखेमध्ये गेलो नाही, पण केतकर डॉक्टरांच्या आग्रहापोटी 3-4 दिवस तरी शाखेत गेलेलो आहे. त्याच्यामुळे संघाबद्दल कुठेही माझं मत वाईट नाही आणि संघाच्या लोकांनी मला खरंच बोलवावं, संघाच्या लोकांनी बोलवावं. मी देवेंद्रजींना सांगून SP-ना तिथे बोलवेन आणि SP सांगतील. त्याच्यामुळं फक्त माझी विनंती अशी आहे, हां जे चुकीचं आहे त्याच्यासाठी मी सोबतच आहे ना, पण नाहक मला टार्गेट करून, पण नाव न घेता, त्याला नाव न घेता टार्गेट करणं असं म्हणतात, तर नाव न घेता टार्गेट. आता कालपासून एक शिक्षकानं पोस्ट टाकायला सुरुवात केलेली आहे. त्या शिक्षकावर अनंत तक्रारी, अनंत तक्रारी, पर ते एवढे आता शेवटी मला नियम कळतात, आदर्श आचारसंहिता मला पण कळते. मग ते मंडणगडला गेले होते, त्यांना मी जवळ आणले. मला वाटलं जवळ राहून चांगलं काम करतील, तर जवळ राहून म्हणजे, आणि दुसरी भाषा काय, घरी पाठवा, माझा काय तो व्यवहार बघा. मग आता मला पण पत्रकार बांधवांना एक विनंती करायची आहे की अशा प्रवृत्तीच्या विरोधात मात्र मी लढणार आहे. तो माझा लोकशाहीतला अधिकार आहे. त्यावेळी मात्र परत तुमच्या संघटना आणि हे मी पुराव्यानिशी तुम्हाला दाखवतो. 3 महिन्यापूर्वी हे जे सन्माननीय आहेत, नाव मला माहीत नाही, ते कुठं कोणाला भेटले, आमच्या PN-वर त्यांनी एक टाकलेली आहे, त्यांना कुठं भेटले, त्यांना काय भाषेमध्ये त्यांनी सांगितलं. मी फक्त आज सांगितलं माझ्या PN पण, कारण शेवटी जसे लोकांवर प्रेम करणारी जनता आहे तसं माझ्यावर पण 1-2 असतील हो, आहेत ना. त्यांना अर्ज तयार केला. पत्रकारांची चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री पद दिलं, तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागलेला आहे. काय नेमकं? आता मी किती वेळा सांगू की मला झेपतील असे प्रश्न विचारा. अमित शहानी साहेबांनी केलेली स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांवर केली की नाही हे मला माहीत नाही, आणि त्याच्यावर मी बाईट द्यायचा म्हणजे निवडणुकीत अजून तिकीट माझं जाहीर झालेलं नाही. साहेब, आपण सर खरं तर बाबासाहेब असं म्हणाले की युती पुढे नेण्यासाठी याच वाक्याला जोडलं, जर का अमित शहा साहेबांनी असं आवाहन केलं तर युती पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुढे सहकार्याची भूमिका ठेवणं गरजेचं, जागा वाटप होत असेल. नाही, ते सगळेच ठेवणार ना. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे 3 नेते आहेत, आणि तुम्ही ओव्हरऑल जर माहिती काढली तर महायुतीचंच सरकार येणार आहे. तिकीट वाटपामध्ये पण मी पण असतो कधी कधी त्या कमिटीमध्ये. थोडंफार तुम्हाला काय पाहिजे, मला काय पाहिजे याच्यावर थोडंफार चर्चा होते, पण ते भांडण नाही. त्याच्यामध्ये सुवर्ण मध्य निघतील आणि सन्मानपूर्वक जागा वाटप होईल. 43 जागांचा जागा वाटपांचा फॉर्म्युला हा दिल्लीत झालाय, त्यासाठी आज 3 नेते दिल्लीत झाले. 43 काय 43 जागांचा फॉर्म्युला अजून करायचा आहे 245 पैकी. बघा, आता माझ्यापेक्षा सगळी माहिती तुम्हाला, मला कशाला प्रश्न विचारता. 43 जागा शिल्लक राहिल्या असं तुमचं म्हणणं आहे ना. मग उरलेल्या जागेत माझी क्लिअर झाली काय ते पण सांगा. सर, रत्नागिरीच्या 5 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर या मतदारसंघामध्ये काय वाटपाचा फॉर्म्युला असणार आहे? मला असं वाटतं की वाटप हे 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. मी सध्या कालपर्यंत MIDCचं जागा वाटप करत होतो. अजून मला ते कुठचं जागा वाटप कुठं झालं माहीत नाही, पण मी सांगितलं रत्नागिरी काय, सिंधुदुर्ग काय, रायगड काय, सगळीकडे सन्मानपूर्वक जागा वाटप होईल. साहेब, तुम्हाला कुणी टार्गेट केले तरी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. नंबर 1. नंबर 2, मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रानं 2.5 वर्षामध्ये विकासात्मक दौडदौड केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी जी योजना आलेली आहे त्याच्यामुळं महिला भगिनींचा 100% आशीर्वाद आमच्या सरकारला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे विकासात्मक 2.5 वर्षामध्ये काय महाराष्ट्राचा कायापालट हे 3 लोक करू शकतात याबद्दल जनतेला कॉन्फिडन्स आहे, आणि म्हणून जे हरियाणामध्ये झालं त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होईल आणि फार जास्त पद्धतीनं आमचे आमदार निवडून येतील. माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे म्हणाले की महायुतीने मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा, नंतर आम्ही करू. तुम्हाला हे मान्य आहे का? तुम्ही महाराष्ट्र नेते म्हणून प्रश्न विचारता. त्यांचा चेहरा जाहीर होत नाही. पवार साहेबांनी सांगितलं जाहीर करणार नाही. उबाठाच्या पक्षप्रमुखांनी अनेक वेळा जाहीर करा म्हणून सांगितल्यानंतर परवा दोघांनी बसून सांगितलं आम्ही जाहीर करणार नाही. मग आता उमेदवार महाविकास आघाडीचा जाहीर होत नाही, मग आता त्याच्यातनं पळवाट कशी काढायची? तर महायुतीचा जाहीर करा. महायुतीची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक होईल आणि मुख्यमंत्री होत असताना फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. उदय साहेब, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये 5व्यांदा सामोरं जाताना आपले नेमके कोणते मुद्दे? अजून मला शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी तिकीट दिलेलं नाही. मी तुमच्याकडे कदाचित
जरांगे साहेब म्हणजे असं म्हणतात की 20 तारखेला आमची बैठक होईल त्यामध्ये आपण लढायचं की पाडायचं हे ठरवलं जाईल. दोन गोष्टी मी आपल्याला सांगतो. जो काही संभ्रम माझ्या भेटीबद्दल केला जातोय, बरोबर आहे, तो तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्तरावर मला दूर करायचा आहे. मी कुठेही लपून छपून गेलेलो नव्हतो. नंबर एक, माझ्याबरोबर 3-4 गाड्या होत्या, माझे सहकारी होते आणि माझ्यासमोर पत्रकार पण होते. माझा जो फोटो काढलेला आहे तो एका चॅनलच्या पत्रकारांनी काढला, त्याला मी फोटो दिलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाही. बरं, मला मनोजजी ज्यावेळी सोडायला आले त्यावेळेचा तो फोटो आहे. मी कोणालाही न सांगता गेलो नाही. मी उलट जे काही सोशल मीडियामधनं काही गोष्टी सांगितल्या जातात, मी प्रामाणिकपणानं महायुतीच्या सरकारमधनं मराठा आरक्षणासाठी काय काय आम्ही सकारात्मक केलंय हे मी मनोजजींशी चर्चा केली. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 9:34 पासून 9:48 जे काय झालं ते स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलं. नंतर एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं. आता त्यांची माझी जी काही चर्चा झाली सगळीच मी मीडियासमोर आणावी असं काही नाही. काही लोकांना असं वाटतं मी देवेंद्रजींना सांगून गेलेलो नव्हतो किंवा देवेंद्रजींचा माझा डायलॉग नाही. सुदैवानं आता देखील पत्रकार परिषद चालू असताना उपमुख्यमंत्री महोदयांनाच मी विनंती केली की पत्रकार परिषदेमध्ये नंतर बोलतो. त्यामुळे एवढं ट्युनिंग चांगलं आहे. खालच्या कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करू नये, संभ्रमात राहू नये. महायुती म्हणून प्रत्येक आमदार, जो बीजेपीचा असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल, हा सगळा महत्त्वाचा आहे, मित्रपक्षाचा असेल आणि त्यांना निवडून आपण देणं गरजेचं आहे. त्याच्याच जोरावर महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येणार आहे. 20 तारखेला जगन्नाथमध्ये सभा आहे, बैठक आहे. या सभेत आता मनोज जरांगे पाटलांनी 20 तारखेच्या बैठकीमध्ये काय निर्णय घ्यावा हे मी कसं काय सांगू शकतो? म्हणजे म्हणतात की आम्ही लढायचं की पाडायचं ठरवलं. कोणाचं तिकीट जाहीर होऊ दे. मनोज आता शिल्लक तो एका प्रेसमध्ये हेच हे पत्रकारांची त्यांची जी चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्रीपद दिलं, तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागलेला आहे. काय नेमकं? आता मी किती वेळा सांगू की मला झेपतील असे प्रश्न विचारा. अमित शहानी साहेबांनी केलेली स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांवर केली की नाही हे मला माहीत नाही आणि त्याच्यावर मी बाईट द्यायचा म्हणजे निवडणुकीत अजून तिकीट माझं जाहीर झालेलं नाही. साहेब आपण सर बावनकुळे असं म्हणाले की युती पुढे नेण्यासाठी याच वाक्याला जोडलं जर का अमित शहा साहेबांनी असं आवाहन केलं तर युती पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना देखील पुढे जाण्याचं सहकार्याची भूमिका ठेवणं गरजेचं, जागा वाटप होत नाही ते सगळेच ठेवणार ना. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे 3 नेते आहेत आणि तुम्ही ओव्हरऑल जर माहिती काढली तर महायुतीचंच सरकार येणार आहे. तिकीट वाटपामध्ये पण मी पण असतो कधी कधी त्या कमिटीमध्ये. थोडंफार तुम्हाला काय पाहिजे, मला काय पाहिजे याच्यावर थोडंफार चर्चा होते, पण ते भांडण नाही. त्याच्यामध्ये सुवर्णमध्य निघतील आणि सन्मानपूर्वक जागा वाटप होईल. तर याच वर्षाला 43 जागांचा जागा वाटपांचा फॉर्म्युला हा दिल्लीत झालाय. त्यासाठी आज 3 नेते दिल्लीत झाले. 43 काय 43 जागांचा फॉर्म्युला अजून ठरायचा आहे 245 पैकी. बघा, आता माझ्यापेक्षा सगळी माहिती तुम्हाला, मला कशाला प्रश्न विचारता. 43 जागा शिल्लक राहिल्या असं तुमचं म्हणणं आहे ना. मग उरलेल्या जागेत माझी क्लिअर झाली काय ते पण सांगा. सर, रत्नागिरीच्या 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर या मतदारसंघामध्ये काय वाटपाचा फॉर्म्युला असणार आहे? मला असं वाटतं की वाटप हे 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. मी सध्या कालपर्यंत MIDCचं जागा वाटप करत होतो. अजून मला ते कुठचं जागा वाटप कुठं झालं माहीत नाही. पण मी सांगितलं रत्नागिरी काय, सिंधुदुर्ग काय, रायगड काय, सगळीकडे सन्मानपूर्वक जागा वाटप होईल. साहेब तुम्हाला कुणी टार्गेट केले तरी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. नंबर 1. नंबर 2, मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रानं 2.5 वर्षामध्ये विकासात्मक दौडदौड केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी जी योजना आलेली आहे त्याच्यामुळं महिला भगिनींचा 100% आशीर्वाद आमच्या सरकारला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे विकासात्मक 2.5 वर्षामध्ये काय महाराष्ट्राचा कायापालट हे 3 लोक करू शकतात याबद्दल जनतेला कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून जे हरियाणामध्ये झालं त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होईल आणि फार जास्त पद्धतीनं आमचे आमदार निवडून देतील. माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे म्हणाले की महायुतीने मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा नंतर आम्ही करू. तुम्हाला हे मान्य आहे का? तुम्ही महाराष्ट्र नेते म्हणून प्रश्न विचारला. त्यांचा चेहरा जाहीर होत नाही. पवार साहेबांनी सांगितलं जाहीर करणार नाही. उबाठाच्या पक्षप्रमुखांनी अनेक वेळा जाहीर करा म्हणून सांगितल्यानंतर परवा दोघांनी बसून सांगितलं आम्ही जाहीर करणार नाही. मग आता उमेदवार महाविकास आघाडीचा जाहीर होत नाही. मग आता त्याच्यातनं पळवाट कशी काढायची? तर महायुतीचा जाहीर करा.
महायुतीची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक होईल आणि मुख्यमंत्री होत असताना फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. उदय साहेब रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये 5व्यांदा सामोरं जाताना आपले नेमके कोणते मुद्दे अजून मला शिंदे साहेबांनी